12वें अंतर्राष्ट्रीय योग दिवस समारोह के हिस्से के तौर पर जय श्री राम योग समिति ने आज बीदर शहर के मनली रोड पर रहे हेमारेड्डी मल्लम्मा फंक्शन हॉल में एक भव्य योग महोत्सव का आयोजन किया। इस कार्यक्रम में सैकड़ों योग प्रेमी, महिलाएं, युवा और वरिष्ठ नागरिक आदि शामिल हुए और उन्होंने कई तरह के योगासन करके दिखाए। विशेषज्ञों ने योग के महत्व, स्वास्थ्य जीवन शैली और शारीरिक व मानसिक फिटनेस में योग की भूमिका के बारे में जानकारी दी। समिति के पदाधिकारियों ने लोगों को संबोधित किया और सभी से अपने दैनिक जीवन में योग को अपनाने का आग्रह किया। इस अवसर पर यादगीर के डीएचओ डॉक्टर महेश बिरादर, कॉर्पोरेटर शशि होसरली, योग गुरु विजय कुमार सेरिकार और जय श्री राम योग समिति के अध्यक्ष एच बेटद गुरुवा, अध्यक्ष बी दिग्वाल, शिव कुमार स्वामी सहित अन्य लोग उपस्थित रहे। कार्यक्रम में गणमान्य व्यक्ति, योग शिक्षक और आम जनता मौजूद रही। उन्होंने योग दिवस को सार्थक ढंग से मनाया। कैमरामैन महेश डिके का कवरेज। कल्याण मंडपदल्ली जय श्रीराम योग समितिय वतीयिंद ಇವತ್ತೇನಂತಂದರೆ ನಾವು ವಿಶ್ವ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಶಿವಕುಮಾರ್ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಏನಂತಂದರೆ ದೊಡ್ಡ ಉದ್ದೇಶ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಮಹೇಶ್ ಬಿರಾದರ್, DHO ಯಾದಗಿರಿ। ಎಲ್ಲರಿಗೂ 12ನೇ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗ ದಿನಾಚರಣೆ ಶುಭಾಶಯಗಳು। ಇಂದು ನಮ್ಮ ಜಯಶ್ರೀ ಯೋಗ ಸಮಿತಿಯಿಂದ 12ನೇ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗ ದಿನವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಯಿತು। ಅತ್ಯಂತ ಖುಷಿಯಿಂದ, ಸಂತೋಷದಿಂದ, ಕುಟುಂಬದವರು ಕೂಡ ಮುಖ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲಿಗೆ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ವಿರಾಮ ಕೊಡುತ್ತೇವೆ। ಧನ್ಯವಾದ। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್ ಯೋಗ ಸಮಿತಿ ಬೀದರ್ ವತಿಯಿಂದ 12ನೇ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗ ದಿನಾಚರಣೆ ಇವತ್ತು ಹೇಮರೆಡ್ಡಿ ಮಲ್ಲಮ್ಮ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲಲ್ಲಿ ಜರುಗಿದೆ। ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣೀಭೂತರಾದಂಥ ಶ್ರೀಯುತ ವಿಜಯ್ ಕುಮಾರ್ ಶೇರಿಕಾರ್ ಸರ್ ಅನಿಸಿಕೆ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತಿನ ಯೋಗ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳು। नमस्कार। ನಾನು अरुण मुकाशी, योग साधक। थैंक यू। KP News 24/7 को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। धन्यवाद।